नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, फळबाग लागवड महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाची अशी किंवा त्याला आनंद साधारण असं महत्त्व आहे. पण ही फळबाग लागवड जी असते ती जास्त गुंतवणुकीची आणि दीर्घ मुदतीची अशी बाब आहे आणि म्हणूनच मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री निलेश टोमरे सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर सर अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून अमरावती येथे कार्यरत आहेत. तर सर आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की मनरेगा ही जी योजना आहे ती नेमकी काय आहे, त्यामागची संकल्पना काय आहे? मनरेगा ही योजना जी आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम अंतर्गत महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे हा ग्रामीण भागातील मजुरांना, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी या योजनेत सांगितलेली आहे. या योजनेमध्ये मुख्य 2 कामं जे आहेत ते असे आहेत की ग्रामीण भागातील जे मजूर आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठली तर यामध्ये वैयक्तिक बाबाच्या लाभी जी आहेत या योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. या महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1966 अंतर्गत कलम नियम 7(2)(10) अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेल्या आहेत, ज्यामध्ये फळबाग लागवड, शेततळे, त्यानंतर घरकुल अशा खूप साऱ्या या बाबी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मग नेमकं या रोजगारासाठी कोण कोण अर्ज करू शकतं? यामध्ये मॅडम गावातील प्रौढ व्यक्ती, कुटुंबातील कुठलाही व्यक्ती ज्याचं वय 18 वर्षावर जास्त आहे तो व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि त्याला रोजगाराची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाते. अच्छा, काही रजिस्ट्रेशन प्रोसेस असते का यासाठी? यामध्ये मॅडम जर का त्या लाभार्थ्याला किंवा त्या मजुराला या योजनेमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला एक जॉब कार्ड काढावे लागतात. बरं. जॉब कार्ड हे जे आहे हे आपल्या आधार कार्ड प्रमाणेच असते. आधार कार्डला जसं 12 अंकी डिजिट राहते तसं या जॉब कार्डला 16 अंकी डिजिट राहतो. हा एक युनिक आय डी असतो ज्यामध्ये त्या रोजगाराचं संपूर्ण नाव, त्या कुटुंबातील सदस्याचे नाव सगळं याच्यामध्ये समाविष्ट केले जातात आणि याच धर्तीवर त्याचं एकदा जॉब कार्ड निघालं तर आपण त्याला रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. अच्छा, पण जर जॉब कार्ड मिळालं तर त्याला रोजगार मिळेलच असं काही असतं का? नाही मॅडम, जॉब कार्ड एखाद्या मजुराने जॉब कार्ड काढलंय याचा अर्थ त्याला रोजगार मिळेल असं नाही. जोपर्यंत तो मजूर ग्रामपंचायतकडे स्वतः जात नाही, अप्रोच होत नाही, तोपर्यंत त्याला रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही. एखाद्या मजुराने जॉब कार्ड काढले आणि आता त्याला काम मागणी करायची आहे तर तो ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तेथील ग्रामसेवकाला, सरपंचाला किंवा तालुका लेवलवरती पंचायत समितीला जाऊन रोजगाराची मागणी करू शकतो. आणि मग हा कामासाठी कसा काय अर्ज करतात? या कामासाठी मॅडम आता नरेगा अंतर्गत भरपूर सारे म्हणजे एकूण 266 कामं या नरेगा अंतर्गत चालतात. यामध्ये मग प्रत्येक ग्रामपंचायत लेवलवरती त्यांनी वेगवेगळे कामं सँक्शन मंजूर करून घेतलेले असतात. मग आता एखादं समजा आपल्याला फळबाग लागवड करायची आहे तर फळबाग लागवडचं काम ते मंजूर केलेलं जाते, शेल्फवर ते काम घेतलेलं जाते. त्यामध्ये मग जेव्हा कामाला सुरुवात होते तेव्हा आपल्याला मजूर लागतात. जसे की लागवड करताना, खड्डे खोदताना आपल्याला मजुराची आवश्यकता असते. तेव्हा मग आपण गावातील ज्या लोकांनी आपल्याला रोजगाराची मागणी केलेली आहे त्या मजुरांना आपण त्या कामावरती रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो.
हे जेव्हा जॉब कार्ड सर आपण काढतो तेव्हा त्यासाठी काही विशेष म्हणजे काही आपल्याला पैसे द्यावे लागतात का किंवा काय खर्च होतो? आपण या जॉब कार्ड काढण्यासाठी कुठलाही पैसा द्यावा लागत नाही. हे फ्री ऑफ कास्ट आहे. हे शासनच आपल्याला काढून देते. तुम्ही एकदा ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला की तुम्हाला जॉब कार्ड मिळून जातो. अच्छा. यामध्ये तुम्हाला जॉब कार्ड काढण्यासाठी नमुना 1 मध्ये अर्ज करावा लागतो. त्यासोबत त्या नमुना 1 मध्ये अर्ज केला की त्यासोबत तुम्हाला तुमचा आधार कार्ड, फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्या ग्रामसेवकाला प्रोव्हाइड केल्या तर तुम्हाला जॉब कार्ड काढून 15 दिवसामध्ये मिळून जातो. आणि मग किती दिवसासाठी सर आपण जसं जॉब कार्ड काढलं आपल्याला रोजगार मिळाला, मग हा नेमका किती दिवसासाठी रोजगार आपल्याला मिळतो? म्हणजे महिन्याभरासाठी का वर्षभरासाठी असं? यामध्ये मॅडम रोजगाराची या कायद्याअंतर्गतच आहे की रोजगाराची हमी आपण मजुरांना देतो. तर याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हे जे नाव आहे, पूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियम 1966 होते. त्यानंतर कालांतरानं 5 सप्टेंबर 2005 नंतर संपूर्ण भारतामध्ये या योजनेला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून लागू करण्यात आले. तर यामध्ये या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे हा मजुरांना 100 दिवस रोजगाराची हमी देणे. बरं. हा एक मुख्य उद्दिष्ट या योजनेचा आहे. यामध्ये आपण मजुरांना 100 दिवस रोजगाराची हमी देतो. याचे पैसे जे आहेत, या 100 दिवसाचे पैसे हे केंद्र सरकार देते. अच्छा. आणि आता समजा एखाद्या लाभार्थ्याला 100 दिवसाच्या वरती त्यांनी मजुरी केली, पण त्याला आता आपल्या वर्षामध्ये 365 दिवस असतात. तर या 365 दिवस 100 दिवसानंतर मग त्याला रोजगार कोण देणार? हो. तर 100 दिवस त्याचे भरले की उर्वरित जे उरलेले दिवस आहेत त्यासाठी राज्य शासन त्याला रोजगार उपलब्ध करून देते याच योजनेअंतर्गत. म्हणजे त्याच रोजगारामध्ये तो कंटिन्यू काम करू शकतो. मग या रोजगाराबद्दलची माहिती कशी मिळते सर त्यांना? या रोजगाराबद्दलची माहिती मॅम आपण ग्रामपंचायत लेवलवरती सर्वकडे आपण याच्याबद्दल प्रचार प्रसिद्धी करतो. आणि तुमच्या पंचायत लेवल समितीवरती सुद्धा यामध्ये प्रचार प्रसिद्धी केली जाते. आणि गावात दवंडी देऊन सुद्धा आपण रोजगार या हमीबद्दल माहिती देतो. जर आपण जॉब कार्ड काढलं पण आपल्याला रोजगार जर मिळाला नाही तर अशा केसमध्ये मग काय करता येईल? वेगळा काय पर्याय आहे यामध्ये? मॅडम, जर का एखाद्या मजुराने जॉब कार्ड काढलं आणि त्यांनी काम मागणी सादर केली की मला ग्रामपंचायतमध्ये जाऊन नमुना 4 मध्ये काम मागणी सादर करायची असते, की त्यानं ते दिल्यानंतर त्याची आपण त्याला पोचपावती देतो. आणि त्यांनी काम मागणी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याला आपण रोजगार देणे हे आपलं प्राधान्य आहे. यामध्ये जर का 15 दिवस आपण त्याला रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर त्याला आपण बेरोजगार भत्ता देतो. तर यावर्षी महाराष्ट्रासाठी जो मजुरी दर आहे, दरवर्षी प्रत्येक रोजगाराला आपण जे मजुरी दर देतो तो ठरवण्यात येत असतो. यावर्षी महाराष्ट्र या राज्यासाठी 312 रुपये मजुरी दर आहे. जर का त्या लाभार्थ्याला, त्या मजुराला आपण जर का 15 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर 25% दराने आपण त्याला बेरोजगार भत्ता उपलब्ध करून देतो. अच्छा. आणि एकदा का आपल्याला हा रोजगार मिळाला सर तर किती दिवसात आपल्याला ते म्हणजे जे काय कार्य आहे ते जॉईन करायला किती दिवस आहेत मिनिमम किंवा मॅक्सिमम? म्हणजे 15 दिवसाच्या आत आपल्याला जॉईन करायचं आहे की 10 दिवसाच्या आत असं काही? यामध्ये मॅडम त्यांनी काम मागणी केली, आपण त्याला रोजगार उपलब्ध करून दिला, परंतु काही कारणास्तव एखादा मजूर 15-14 दिवसापर्यंत त्या कामावर गेलाच नाही, तर त्याचं काम आहे ते रद्द नाही होत किंवा त्याचा जॉब कार्ड आपण रद्द करत नाही. त्याला नव्याने पुन्हा काही कारणास्तव समजा तो आपल्या कामावर येऊ शकला नाही तर परत त्याने नव्यानेच आपल्याला अर्ज करू शकतो. बरं. आता आपल्याला जॉब मिळाला म्हणजे हेच रोजगार मिळाला तर हा नेमका कुठल्या परिसरात, म्हणजे सपोज आपण एखाद्या पर्टिक्युलर गावात राहत असेल तर त्या पेरिफेरीमध्ये किंवा किती डिस्टन्सवर आपल्याला तो रोजगार मिळतो? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याचा एक आपण 100 दिवसाची मजुरांना जी हमी देतो त्यामध्येच मजुरांना आपण 5 किलोमीटर आतमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. जर का त्या परिसरामध्ये 5 किलोमीटरच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर त्याला आपल्याला प्रवास भत्ता द्यावा लागतो. तो प्रवास भत्ता आपण त्यांना
ते मजुरी जो आहे त्या मजुरीच्या 10% प्रमाणे आपण प्रवास भत्ता दिला जातो. बरं, आता तुम्ही प्रवास भत्त्याबद्दल सांगितलं, तर या व्यतिरिक्त म्हणजे प्रवास भत्त्या व्यतिरिक्त काही अजून काही सुविधा त्यांना दिल्या जातात का? यामध्ये मॅडम या ॲक्टमध्येच खूप साऱ्या सुविधा मजुरांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या ज्या आहे ज्या कामाच्या ठिकाणी आहे त्याला स्वच्छ पाण्याची व्यवस्था पुरवणे हे बंधनकारक आहे. त्यासाठी राहण्यासाठी निवारा थोडं असणे आवश्यक आहे. जर का त्या मजुरांसोबत 6 वर्षाखालील मुले किमान 5 ते 6 मुले जर असले तर त्या मुलांना बघण्यासाठी संगोपनासाठी सुद्धा एक मजूर लावण्याची व्यवस्था यामध्ये केलेली आहे. बरं. त्या मजुरांना स्वास्थ्यासाठी एक प्राथमिक किट जे आहे ते सुद्धा उपलब्ध करून यामध्ये दिलेली आहे. अच्छा सर, हे जे आपण अप्लिकंट्स असतात ते स्त्री किंवा पुरुष दोन्ही राहू शकतात ना? हो मॅम, यामध्ये या नरेगा ॲक्टमध्येच स्त्री आणि पुरुष समान दर दिलेला आहे. बरं. आपण जर बघितलं गावाकडे जर बघितलं तर गावामध्ये महिलांना जेव्हा शेतात मजुरी करतात तेव्हा महिलांना आपण एक कमी दर देतो आणि पुरुषांना जास्त दर देतो. हो. तर या ॲक्टमध्ये तसं केलेलं नाही आहे. या ॲक्टमध्ये समान मजुरी दर जो 312 महाराष्ट्राच्या राज्यासाठी दिलेला आहे हा सर्व आपण दोघांना समान देतो. अच्छा, म्हणजे स्त्री आणि पुरुषांना सारखा असा तो भत्ता मिळतो. हो, किंवा यामध्ये त्यांच्या स्त्री आणि पुरुष समान भत्ता दिलेला आहे. अच्छा, आणि कुठल्या प्रकारचं काम दिलं जातं? यामध्ये मॅडम नरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण 266 कामे घेतलेली जातात. हां. या 266 कामाचं बायफर्केशन जे आहे ते 4 प्रवर्गामध्ये केलेलं आहे. बरं. प्रवर्ग अ, ब, क आणि ड. प्रवर्ग अ मध्ये जे आहे ते नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत सार्वजनिक कामे आपण याच्यामध्ये घेतो. बरं. यामध्ये सार्वजनिक रिलेटेड जेवढे सार्वजनिक जागेवर जे आहेत आपण यामध्ये कामे करतो. याच्यामध्ये समजा चेक डॅम बांधणे, माती नाला बांध बांधणे, माती संरक्षण करणे, भूविकासाची कामे, बरं. या सर्व कामं या प्रवर्गामध्ये आपण करतो. दुसरा प्रवर्ग म्हणजे आपल्याकडे जो आहे तो असुरक्षित घटकांसाठी सामुदायिक व वैयक्तिक मालमत्ता स्थापन करणे. यामध्ये त्या लाभार्थ्याला जे लाभार्थी आहेत आपल्याकडे SC आहेत, ST आहेत, अनुसूचित भटक्या विमुक्त जाती आहेत, त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील आहेत, इंदिरा आवास योजनेचे आहेत. यामध्ये यांना आपण घरकुलचा लाभ देतो. त्यानंतर घरकुलचा लाभ दिल्यानंतर आपण फळबाग देतो, विहिरी देतो. त्यानंतर शेळी मेंढीसाठी जे बांधण्यासाठी किंवा शेड बांधण्यासाठी सुद्धा यामध्ये आपण लाभ देतो. तिसरा जो प्रवर्ग याच्यामध्ये आहे तो प्रवर्ग आहे जो की बचत गटात महिलांसाठी जे आहे ना, याच्यामध्ये NRLM याच्यामध्ये स्वयंसहायता बचत गटांसाठी सामान्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातो. यामध्ये त्या बचत गटांना शेड बांधणी, गोदाम बांधणी अशा प्रकारचे आपण याच्यामध्ये बांधकाम घेतो आणि हे काम त्या मजुरांना उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर जो चौथा प्रवर्ग यामध्ये आहे तो प्रवर्ग म्हणजे ग्रामीण भागात जे आहे भागातील व्यवस्थापन करणे. यामध्ये त्यांना ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. यामध्ये गावातील रस्ते, नाल्या, त्याच्यानंतर अंगणवाडी का, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, गावासाठी गोदाम इत्यादी सर्व कामं याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत या 4th कॅटेगरीमध्ये. सर, याबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड आणि आपल्यासोबत आहेत श्री निलेश ठोंबरे सर. सर, आपण फळबाग लागवड नेमकी ही योजना काय या संदर्भात आता तुम्ही आम्हाला सांगा. आतापर्यंत आपण या योजनेबद्दल बोललो, नेमकी फळबाग लागवड अंतर्गत काय येतं? आपण आता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना याबद्दल संपूर्ण असं मार्गदर्शन आपण दिलेलं आहे. यामध्ये एक सांगायचं राहिलं तर ही जी योजना आहे ही रेशो जो राहतो 60-40चा रेशो याच्यामध्ये राहतो. यामध्ये 60 जो आहे हा अकुशल राहतो आणि 40 जो आहे हा कुशल प्रमाण. म्हणजे समजा आता फळबाग लागवड आपल्याला करायची आहे तर फळबाग लागवडमध्ये जर 100 रुपयाची आपण फळबाग लागवड केली, इस्टिमेट जर बनवलं
तर याच्यामध्ये 60 रुपये जो आहे हा आपला मजुरीवरती खर्च झाला पाहिजे आणि 40 रुपये जो हा इस्टिमेटमध्ये हा त्याच्या सामुग्रीवर खर्च झाला पाहिजे. ज्या सामुग्रीमध्ये खतं येतात, त्याचे रोपं येतात, बियाणे येतात, हे त्यामध्ये फळबाग लागवडीमध्ये 60-40चा रेशो आपण मेंटेन करतो. मग या योजनेअंतर्गत नेमकी कुठली कामं केली जातात? या योजनेअंतर्गत जसं आपण सांगितलं 266 अंतर्गत जेवढीही कामं केल्या जातात या कामांना 60-40 हा रेशो मेंटेन झालाच पाहिजे. हा रेशो जो आहे हा ग्रामस्तरापासून पंचायत लेवलवरती त्यानंतर जिल्हा लेवलवरती असा रेशो मेंटेन करत करत सर्व इस्टिमेट आणि याचा आराखडा आपल्याला तयार करावा लागत असतो. यामध्ये आता जर सांगायचं झालं तर या वर्षीच एक नवीन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना याचं नाव बदलून VBG रामजी हे नामकरण करण्यात आले. आपण जसं मागे सांगितले की नरेगा अंतर्गत 100 दिवसाची आपण रोजगाराची हमी देतो, तसं यामध्ये आपण 125 दिवसाची हमी देतो. म्हणजे यावर्षी VBG रामजी योजना लागू करण्यात येत आहे. यामध्ये आपण मजुरांना 125 दिवस रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. अच्छा, या योजनेचा फायदा सर कोण कोण घेऊ शकतात किंवा याचे पात्रता निकष काय असतात? या योजनेचा जो लाभ आहे तो फळबाग योजनेचा लाभ जर घ्यायचा ठरल्यास तर याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, त्यानंतर दिव्यांग कुटुंबातील प्रमुख, त्यानंतर महिला प्रमुख कुटुंब प्रमुख असलेले, त्यानंतर जर बघितलं तर आपण याच्यामध्ये आदिवासी एरियातील ज्यांच्याकडे वनपट्टेधारक आहेत ते सुद्धा याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांच्याकडे 2 हेक्टरच्या आत क्षेत्र आहे ते सीमांत आणि लहान शेतकरी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. अच्छा, ते कमी म्हणजे अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी या फळबाग लागवड योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. मग यामध्ये सर महत्त्वाचं म्हणजे कुठले फळपिकं आपण घेऊ शकतो? यामध्ये मॅम आपण जर फळपिकं बघायचे घेतलेस तर एकूण 60 फळपिकं आपण यामध्ये नरेगा योजनामध्ये घेऊ शकतो. याच्यामध्ये आंबा, चिंच, केळी, चिकू, संत्रा, मोसंबी इत्यादी खूप सारे याच्यामध्ये आपण लाभ घेऊ शकतो. त्यानंतर फळपिकामध्ये आपण 59 जे आहेत ते एकूण 59 फळपिके आहेत. त्याच्यानंतर एक फुलपिकेमध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो. याच्यामध्ये 4 फुलपिकेचं निवड केलेली आहे: मोगरा, निशिगंधा, सोनचाफा. त्याच्यानंतर जे वनस्पती औषधी आहेत याच्यासुद्धा एकूण 16 वनस्पती औषधी याच्यामध्ये आपण लाभ घेऊ शकतो. असं एकंदरीत या फळबाग लागवडमध्ये आपण एवढ्या इत्यादी गोष्टीचा लाभ घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत मग सर किती अनुदान आपल्याला अपेक्षित आहे किंवा किती मिळतं? या योजनेअंतर्गत मॅम आपल्याला 100% अनुदान आहे. बरं. यामध्ये आपल्याला मजुरीचा खर्च आणि जे आपण फळबागेला लागणारं साहित्य आहे जसे कलम, रोपे, त्यानंतर याच्यासुद्धा आपण याच्यात अनुदान देण्यात येते. नेमकं आपल्याला फळबाग लागवडीमध्येच आपल्याला आवड असेल तर मग यासाठी आपण कसा काय स्पेसिफिक अर्ज करायचा? यामध्ये फळबाग जर लागवड घ्यायची असेल तर लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतकडे जाऊन एक अर्ज करायचा की मला यावर्षी फळबाग लागवड योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर या फळबाग लागवड योजना ही 3 डिपार्टमेंट अंतर्गत राबवण्यात येते. याच्यात मुख्य जो डिपार्टमेंट आहे तो कृषी विभाग आहे, त्यानंतर ग्रामपंचायत विभाग आणि सामाजिक वनीकरण असे 3 मुख्यत्वे विभाग या फळबाग लागवड योजनेमध्ये काम करतात. तर जर का लाभार्थ्याला फळबाग लागवड योजनेसाठी भाग घ्यायचा असेल तर ग्रामपंचायतकडे जाऊन त्यांनी लेखी अर्जाद्वारे की मला नरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे असं दिल्यानंतर समोरील सर्व कारवाई, त्यानंतर तो अर्ज कृषी सहाय्यकाकडे किंवा डायरेक्ट तो कृषी कार्यालयात, तालुका कृषी कार्यालयात सुद्धा आला, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी सांगितलं की मला फळबाग लागवडमध्ये अर्ज करायचा तर ते कृषी सहाय्यक त्या गावातील या मदत योजनेचे सर्व समाविष्ट करून घेतो. याबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ साहेब. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड आणि आपल्यासोबत आहेत श्री निलेश टोंबरे सर. सर, आपण या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे?
या योजनेसाठी अर्ज मॅम, जर मी आता मागेचप्रमाणे सांगितले की एखाद्या लाभार्थ्याला योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी ग्रामपंचायत लेवलवर किंवा आपल्या तालुका कृषी कार्यालय ऑफिसमध्ये जाऊन, किंवा जर सामाजिक वनीकरण डिपार्टमेंट अंतर्गत जर त्याला लाभ घ्यायचा असेल तर सामाजिक वनीकरणच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी जर सांगितले की मला या योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे, तर तेथील त्या शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर फळबाग लागवड योजनेमध्ये, जसं की आता विदर्भामध्ये बऱ्यापैकी संत्रा लागवड या योजनेअंतर्गत घेण्यात येते. एखादा लाभार्थी समजा त्याला संत्रा लागवड करायची आहे तर या योजनेमध्ये कृषी सहाय्यक जो आहे आपला, त्या कृषी सहाय्यक त्या लाभार्थ्याकडे जाऊन त्या लाभार्थ्याकडे डॉक्युमेंट मागतो. हां, तर हे कुठले डॉक्युमेंट्स मागतात सर? तर या डॉक्युमेंटमध्ये आपण त्या लाभार्थ्याचा 7/12, 8 त्याचे बँक पासबुकचे डिटेल्स, त्यानंतर जर का मेन जे आहे फळबाग लागवड करायची आहे म्हटल्यावर आपल्याला एक माती नमुना महत्त्वाचा असतो. हो, तो माती नमुना तर ती सॉइल टेस्टिंग करून घ्यावी लागते ना सर? हो. बरं, ही सॉइल टेस्टिंग कुठे करून घेतात? या सॉइल टेस्टिंग आपल्याला त्या माती नमुन्यासाठी जिल्हा लेवलवरती एक सॉइल टेस्टिंग लॅब असते. अच्छा. ती कृषी डिपार्टमेंट अंतर्गत चालते आणि काही प्रायव्हेट लॅबसुद्धा असतात. हो, तर गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या जिल्हा स्तरावरती लॅब आहेत. त्या लॅबमध्ये जाऊन तुम्ही माती नमुना देण्यात यावा. हां, आपल्या शेतात जे आहे चारही बाजूंची खड्ड्यातली माती काढून बरं. ते व्यवस्थित सुकवून वाळून हां, त्या लॅबमध्ये नेऊन देण्यात पाहिजे. बरं. आणि मग तिथून त्या माती नमुन्यात काय काय आहे, मातीत कुठले कुठले न्यूट्रिएंट्स आहेत, हां, ते सगळे त्या सॉइल टेस्टिंग लॅबमध्ये चेक होऊन त्याला एक येलो कार्ड, एक कार्ड, माती नमुन्याचं कार्ड मिळते. बरं. तर ते माती नमुन्याचं आपल्याला महत्त्वाचं लागते फळबाग लागवडसाठी. त्यानंतर यापूर्वी कुठलीही त्याने फळबाग लागवड घेतली नाही याची एक आपल्याला संमती लागते बरं, त्या ही का बरं शेतकऱ्याने. आवश्यक आहे? किंवा एखादा शेतकरी समजा दुबार लाभ घेतो त्याच जागा एरियावरती, तर तसं करू नये, किंवा त्याच्याकडूनच आपण एक लेखी हमी घेतो की बा मी कुठल्याही प्रकारचा लाभ यापूर्वी घेतलेला घेतलेला नाही, बरं. अशी इत्यादी डॉक्युमेंट आपण कृषी सहाय्यकामार्फत त्या लाभार्थ्याकडून घेतो. अच्छा, मग ही फळबाग लागवडीनंतरची अजून काय जबाबदारी असते सर? याच्यामध्ये एकदा का शेतकऱ्यांनी आपल्याकडे फळबाग लागवडसाठी अर्ज केला तर ही संपूर्ण जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटची राहते. कृषी विभाग यावर्षी यंदा अमरावती विभागामध्ये एकूण 10,000 हेक्टरवरती लागवड केलेली आहे नरेगा अंतर्गत. बरं बरं. तर याच्यामध्ये लाभार्थ्यांनी आपल्याकडे अर्ज केल्यानंतर कृषी सहाय्यक त्याचे सर्व डॉक्युमेंट घेतो. त्याच्यानंतर त्याचं इस्टिमेट तयार करतो. ते इस्टिमेटचं सुपरवायझर, आता त्याला आपण उपकृषी अधिकारी म्हणतो, त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी त्या इस्टिमेटला तांत्रिक मान्यता देते. बरं. त्याच्यानंतर ते इस्टिमेट जे आहे ते तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जाते. तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर ग्रामपंचायत लेवलवरती जो रोजगार सेवक असते त्याला ते एक वर्क कोड त्या जनरेट होऊन मग आपण त्याला कामाला सुरुवात करतो. पण सर, नेमकं कुठल्या विभागामार्फत ही जी योजना आहे ती राबवली जाते? ही योजना जी आहे आता तुम्ही स्टेजेस तर सांगितल्या, पण नेमका कुठला विभाग याच्यात ऍक्टिव्ह रोल प्ले करतो? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ऍक्टिव्ह रोल जो प्ले करतो तो हा कृषी विभाग करतो. कृषी विभागामार्फत भरपूर अशा फळपिकांच्या आपण लाभ शेतकऱ्यांना दिलेला आहे. जेणेकरून जर तुम्ही लक्षात घेतलं, नरेगा ही स्कीम खरंच शेतकऱ्यासाठी खूप वरदान आहे. जर आपण विचार केला तर आपण मॅम संत्रा लागवडीसाठी जर बघितलं तर शेतकऱ्यांनी समजा संत्रा लागवड केली तर नरेगा अंतर्गतच आपण त्याला अंदाजे 3 लाख रुपये अनुदान देतो हेक्टरी. त्याच्यामध्ये मजूर आणि साहित्य. पण जर त्यांनी सोयाबीन 1 हेक्टरी जर केलं तर त्याला उरणारा जो नफा आहे तो समजा आपण पकडूया 1 लाख रुपये, हेक्टरी 1 लाख रुपये जर त्याला नफा येतो तर आपण मजुरीच त्याला त्या नरेगा अंतर्गत 1.5 लाखाच्या जवळपास आपण मजुरी देतो. म्हणजे काय होते, जर समजा एखाद्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली किंवा एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली तर सोयाबीनमध्ये तो स्वतः राबतो, सोयाबीनमध्ये काम करताना त्याला स्वतः राबतो, त्याच्या घरचे राबतो, पण त्याला शासन कुठली मजुरी देत नाही. पण जर का त्याने फळबाग लागवड घेतली तर त्याच्यात त्याला काम करताना शासन त्याला मजुरी सुद्धा देतो. त्याच्या घरचे पती पत्नी आई वडील जर त्या जॉब कार्ड धारक असतील
तर त्यांनासुद्धा आपण मजुरी देतो. आणि एक मेन जो आहे योजनेअंतर्गत जर का लाभ घ्यायचा असेल तर त्या लाभार्थ्याकडे जॉब कार्ड असणं खूप खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. खूप छान अशी योजना आहे सर, आणि खरंच शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर किंवा इतर लोकांसाठी पण मजुरांसाठी अतिशय फायदेशीर अशी योजना आहे. दर्शक हो, सर आपल्याकडे आले आणि फळबाग लागवड ही नेमकी योजना काय, मनरेगा अंतर्गत ही याचा काय फायदा आहे, याच्या अंतर्गत आपल्याला किती अनुदान मिळेल किंवा कुठल्या पिकांची फळपिकांची लागवड आपल्याला करता येईल, अशी सविस्तर माहिती सरांनी आपल्याला दिली. सर आज वेळात वेळ काढून आपण आमच्याकडे आलात. दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.